नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललेलो आहे गावी कशासाठी तर गणपती बाप्पांच्या आगमनासाठी। तर पाठीमागे आम्ही गणपती बाप्पा ठेवलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहे गावी। आता गावी जायचं म्हटलं की पेट्रोल तर भरावंच लागतं, तर आम्ही आता पेट्रोल भरून घेतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे। तर इकडे आमच्या सरांनी मस्त पेट्रोल पंपावरती गाडी फुल केली, म्हणजे आम्हाला गावी गेल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी फिरता यावं। ही दोघं तोपर्यंत एन्जॉय करत होते, त्याच्यानंतर आम्ही निघालो। थोडं ट्रॅफिक लागलं पण तरी रस्ता पूर्ण मोकळाच होता। तर असं खूप छान हायवेला निसर्गरम्य वातावरण, ढग आणि पाऊस सुरू होता। तर हे आमचे डायरेक्ट आम्ही डेकोरेशन करून झालेले। चला तर आम्ही लागलेलो आहे आता हायवेला थोडं ट्रॅफिक होतं, त्याच्यानंतर पूर्ण क्लिअर झालेला रोड। तर आता असा आमचा प्रवास सुरू झालेला आहे। तर आम्ही थोडं थांबत आलेलो आहे। तर माझ्या नंदुबाईंकडे आम्ही गेलो, तिकडे थोडं मजा मस्ती केली आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो। तर हा तुम्ही बघू शकता आमचा डेकोरेशनचा सेटअप रेडी आहे। तर आता आगमनाची तयारी आमची चालू आहे। तर पूर्ण असं आमचं 2 दिवस हे डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे आणि आज फायनली आमच्या गणपती बाप्पांचं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे। तर तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं? आम्ही काही मिळून अशा आयडियाज काढतो आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आहे ह्याच वस्तूंमध्ये आणि नवीन काही ॲडिशनल वस्तूंमध्ये खूप छान असं डेकोरेशन बनवण्याचा मनोमन प्रयत्न करत असतो। तर तुम्हीही असेच करता का ते मला नक्की सांगा। आणि आम्हाला असं फ्लॉवर, हिरवळ झाडं वगैरे खूप आवडतं, तर आम्ही त्या पद्धतीने असं हे डेकोरेशन मस्त बनवलेलं आहे। आणि काही गोष्टी इथं आम्ही हाताने बनवलेल्या आहेत। तर तुम्हाला उद्या आम्ही गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना वगैरे करतो, तर त्याचीही मी व्हिडिओ शेअर करेन। आणि हा आहे आमचा गणपती बाप्पाचा सेटअप। तर तुम्हाला हा कसा वाटला ते मला नक्की सांगा। आणि आमची अशी पूर्ण तयारी झालेली आहे। तर ओके, बाय बाय। आणि तुम्हाला एक नवीन गोष्ट दाखवायची आहे, तर हे आहे सरप्राईज। तर हे आम्ही तुळशीबागेतून 2 लॅम्प आणलेले आहेत, तर त्याला खाली स्विच आहेत, तर ते ऑन ऑफ स्विच आहेत। तर तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढ्यापुरते तुम्ही ते ऑन करू शकतात, हे बघू शकता तुम्ही, आणि नंतर तुम्ही ऑफ करू शकता। तर हे असं ज्योत असते दिव्यामध्ये, तसं तो दिवा पेटवल्यासारखं दिसतं, तर ते खूप सुंदर होतं आणि आम्हाला खूप आवडलं। आणि तो माणूस खूप मागे लागलेला तुळशीबागेमध्ये, तर मग आम्ही सहजच घेतलेलं। आणि जाऊ द्या, काही गरीब लोकांकडून आपण काही घेतलं ना तर खूप छान वाटतं आपल्याला, आणि आम्ही ते घेतलेलं आहे। तर हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं? आणि ही फुलं आहेत ना, ती आम्ही वेगळी घेतलेली, 2 पॅकेट होते, पर्पलचं एक आणि अबोलीचं एक। ओके, बाय बाय। हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की